नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रातून माझी वसुंधरा अभियानाच्या माझी वसुंधरा 4 व 5 यांच्या पर्यावरण समोर ठेवून केंद्रबिंदू ठेवून ज्यांनी आपापल्या स्थानिक स्वराज्य संस्थेत काम केलेलं आहे अशांचा सन्मान करण्याच्या सोहळ्याला आवर्जून खास या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आपल्या राज्याचे महामहिम राज्यपाल आचार्यजी देवव्रतजी यांच्या नावातच आचार्य आहे आणि नावही देवव्रत आहे. ही व्रत घेतलेलं संकल्प करून त्या व्रताला तडीतात. सध्या त्यांनी जैविक शेतीचं व्रत घेतलेलं आहे आणि त्यांच्या भाषणामध्ये ते आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. मंचावर विराजमान आमच्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आमच्या आदरणीय सुनीता पवार वहिनी. आतापर्यंत राजकारणामध्ये सगळ्यांना आपण ताई म्हणतो, पण मला पहिल्यांदा असा अनुभव येतोय की त्यांना वहिनी बनायचं आहे आणि आपल्या पूर्ण महाराष्ट्र वहिनी आहेत, त्याही आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आमचे विधानसभेचे अध्यक्ष अत्यंत अभ्यासू वकील असणारे आणि प्रत्येक कायद्याची व्यवस्थित अति जाणीव असणारे आणि माहिती असणारे आमचे राहुलजी नार्वेकर. मंचावर उपस्थित माझ्या विभागाच्या सचिव जयश्री भोज, मान्य राज्यपाल यांचे शान ननावरे, आमचे MPCBचे सदस्य सचिव देवेंद्र सिंग, राज्यपाल यांचे सहसचिव राममूर्तीजी, समोर उपस्थित विविध विभागातील आणि जिल्ह्यातील आलेल्या या पर्यावरणाच्या या सन्मानाचे भागीदार ज्यांनी पर्यावरणामध्ये फार मोठं योगदान दिलंय त्या सर्व सन्मान घेणाऱ्या सर्व विजेत्यांचे मी मनापासून स्वागत. तुमचा सगळ्यांचा नाश्ता व्यवस्थित झालाय? सगळ्यांचं झालंय? आवाज जाऊन वाटत नाही झालंय का? जरा जोरात सांगा. तर म्हणजे आता तुम्हाला लांब बसायचं आहे कारण आपल्याला खूप खूप चांगलं मार्गदर्शन या माध्यमातून मिळणार आहे. खरं तर पर्यावरणाचा जेव्हा हे काम चालू होतं तेव्हा आम्ही याच्यामध्ये खूप प्रयत्न केला, सकारात्मक बदल. सम्माननीय महामहिम हमारे राज्यपाल जी को मैं कहना चाहूंगी कि जब मैंने ये कार्यक्रम हाथ में लिया तो सबसे पहले मैंने इस लोगो को बदल लिया, क्योंकि ये लोगो जो था पहले था एक कंप्यूटर में डाल के इंफॉर्मेशन डाल के बनाया हुआ लोगो था. मैं उसका भी खंडन नहीं करती, पर ये लोगो जो मैंने किया है ये एक माँ किया है, प्रकृति माँ के लिए क्या है. इस लोगों में हमारी माँ दर्शा रहे हम प्रकृति को, और वो माँ पूरा प्रकृति को अपने गोद में अपने गर्भ में समाये हुए हैं, जिसमें 5 तत्व है. 5 तत्व काय आहेत? 5 तत्व सांगा. तुम्हाला अवॉर्ड मिळाले. पाणी, भूमी, अग्नी, जल, पाणीच ना रे, आकाश. आणि या 5 तत्व, या 5 तत्वांना आपल्या गर्भामध्ये घेणारी ही प्रकृती माँ असा आम्ही त्याचा लोगो डिझाईन केलेला आहे. आता आपण 4थ्या आणि 5व्या सन्मानाचे तर मानतात, पण पर्यावरण हा अत्यंत गंभीर विषय आहे. आणि पर्यावरण विषयात असं नाही की आपल्या गावातलं पर्यावरण खराब झालं तर जगावर असर होणार नाही आणि जगाचं खराब झालं तर गावावर त्याचा अंतर पडणार नाही, असा विषय राहिलेला नाही. ही आपल्यासाठी जबाबदारी आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी जमीन ठेवली, जायदाद ठेवली, धन ठेवलं, धान्य ठेवलं, संपत्ती ठेवली, वारसा ठेवला. पण आता आपल्या पुढच्या पिढीसाठी आपल्याला काय ठेवायचंय तर पिण्यायोग्य पाणी ठेवायचंय, शेती कसण्याएवढी योग्य जमीन ठेवायची आहे, आपल्याला श्वास घेण्यायोग्य अशी हवा ठेवायची आहे. हे आपल्या पुढच्या पिढीसाठी ठेवायचं आहे. मागची पिढी आपल्यासाठी देत होती, पण आपण पुढच्या पिढीचं घेत आलो आणि म्हणून ही परिस्थिती झाली आहे. अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. आम्ही तुम्हाला जेव्हा फंड देतो त्याच्यातून GST वजा करतो. आम्ही जेव्हा तुम्हाला निधी देतो तर बाबा आमदार येणार आहेत, नारळ फोडणार आहेत, खासदार येणार आहेत, मंत्री येणार आहेत, त्यांचा स्वागत समारंभ झाला पाहिजे, मोठं उद्घाटन झालं पाहिजे, अशा साध्या अपेक्षा करतो. पण निसर्ग आहे, माता प्रकृती ही आपल्याकडून कशाचीही अपेक्षा करत नाही. आपल्याला ती ऑक्सिजन देते, आपल्याला ती पाणी देते, आपल्याला एवढ्या मोठ्या पर्वत रांगा आहेत ज्याच्यामुळे आपल्याला पाऊस मिळतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण माणसाच्या स्वार्थासाठी गृहीत धरतोय. जसं पण विकास वाढत जातो तसं
जी प्रकृती ती भकास होत चाललेली आहे। जसं विकास आपल्याला हवाचा वाटतो, आपल्याला पुलं हवेत, आपल्याला ब्रिज हवेत, कोस्टल हायवे हवेत, आपल्याला मेट्रो हवी, आपल्याला रेल्वे हवी आहे, आपल्याला नॅशनल हायवे हवेत, आपल्याला ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावापर्यंत घरापर्यंत कच्चे रस्ते नको पक्के रस्ते हवेत, पण हे होते कुठून? या भूगर्भातून आपण घेत आहोत, या भूगर्भातून आपण पेट्रोल घेत आहोत, डिझेल घेत आहोत, सोनं घेत आहोत, चांदी घेत आहोत, वेगवेगळे मिनरल्स घेत आहोत, पण परत मात्र आपण त्याच्यामध्ये देत नाही आहोत। अत्यंत गैरजबाबदार पद्धतीने आपण काम करत आहोत। पूर्वी आपल्याकडे जॉईंट फॅमिली असायची, एक चौकामध्ये घरामध्ये एक छोटा चौक असायचा, न्हाणीघर घरात असायचं, शौचालय बाहेर असायचं। आता तसं नाही राहिलंय। मी माझ्या साध्या सरपंचाच्या घरी जरी गेले, मैं महामहिम राज्यपाल जी को कहना चाहूंगी हिंदी में उनके लिए कि मैं सरपंच के घर पे पहले मैं जाती थी, जब 20 साल पहले तो गांव में घर होता था, घर में एक नहाने का कमरा होता था और शौचालय बाहर होता था, और घर ऐसा होता था कि बस हवा आए रोशनी आए, ऐसा सुंदर सा घर होता था। अब मैं गांव में जाऊं, मेरे सरपंच के यहाँ पे भी सरपंच बहुत सारे उपस्थित है, यहाँ उनके घर में भी अभी 3 बेडरूम 4 बेडरूम के बंगले बन गए हैं। हर बेडरूम में अलग बाथरूम है, हर बाथरूम में पाश्चात्य शौचालय बिठा हुआ है, उसमें फ्लश है, शावर है, टब है। आज ग्रामीण विभाग में हमारे पूरे दुनिया की सारी फॅशन हमें दिखती है, पण ह्याच्यासाठी मिळणारं आवश्यक असणारं पाणी मात्र नाही, ती लागणाऱ्या पर्यावरणाची काळजी घेतली नाही। बड़ा बंगला है पर एक भी वृक्ष नहीं दिखता, पहले बहुत सारे वृक्षों में बंगला नहीं दिखता था, ये परिस्थिती थी। ही आजची परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती आपल्याला बदलण्यासाठीच हे पर्यावरणाचे आपले हे अवॉर्ड आहेत। या अवॉर्डमध्ये आपण काय काय मिळवू शकलो हे सांगायला मला आज अभिमान वाटतो की हे अवॉर्ड आपण हे सन्मान सोहळे घेतल्यामुळे आपल्याला खूप सारा फायदा झालाय। 4.5 कोटी 4.5 करोड़ 4.5 करोड़ इसमें ट्री प्लांटेशन हुआ है आज तक 5 साल में। इसमें 53,942 हरित क्षेत्र निर्माण किए गए हैं। 3,92,000 लक्ष से अधिक इलेक्ट्रिक व्हीकल यूज करना शुरू कर दिया है। 307 मेगावाट की अक्षय ऊर्जा निर्मित हो रही है। राज्य भर में 43,017 ये उन्होंने तालाब बनाने की कोशिश की है, पानी जो जमीन में जाए ये कोशिश की है, जल संवर्धन की कोशिश की है, और 324 घनमीटर इससे जल संधारण की क्षमता में बढ़ोतरी हुई है। जलयुक्त शिवार यासारख्या योजनेनी क्रांती केलेली आहे। हे सगळं आपण बघतोय। यामध्ये आपल्याला महाराष्ट्राला नेशनल अवार्ड हमें मिला है, इसके लिए नेशनल वाटर अवार्ड, नेशनल क्लीन एयर प्रोग्राम में अमरावती हमारा शहर प्रथम आया है। मन्याचीवाड़ी सातारा में जो गांव है उसमें ग्राम ऊर्जा जो है स्वराज राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त हुआ है। राज्य के पहले 100 सौर ऊर्जा पर चलने वाले प्रकल्प हमने किए हैं। इस गोंदिया में बेला गांव में नेशनल कार्बन न्यूट्रल विशेष पंचायत पुरस्कार प्राप्त हुआ है। नासिक में मोडले गांव में स्वच्छ हरित गांव पुरस्कार प्राप्त हुआ है। गोंदिया में डब्बा गांव को क्लाइमेट एक्शन स्पेशल पंचायत पुरस्कार प्राप्त हुआ है। इस प्रोग्राम को हमने माझी वसुंधरा नाम दिया है, मतलब मेरी वसुंधरा। माझी वसुंधरा ही जी वसुंधरा आहे हिला जपण्याची जबाबदारी माझी आहे। मला माझ्या पुढच्या पिढीसाठी धन धान्य संपत्ती प्रॉपर्टी याच्यासोबत चांगलं वातावरण सुद्धा सोडायचं आहे। हे आपल्याला करायची गरज आहे आणि यासाठी आपल्या सगळ्यांचं योगदान आहे। आता आपला माझी वसुंधरा 6 येणार आहे आणि या माझी वसुंधरा 6 मध्ये GR मध्ये मी बदल करणार आहे। यामध्ये आमच्या सगळ्या जे हुशार लोक आहेत, जे सायंटिस्ट लोक आहेत, जे अभ्यासू लोक आहेत, त्यांचे पण आम्ही मतं मागवले आहेत। तुम्ही जे विजय झालेले तुमचे सुद्धा मतं मागवणार आहे। यामध्ये एखादा गाव जर संपूर्णपणे स्वतःच्या गावाचे जी स्ट्रीट लाईट आहे, पाण्याची योजना आहे, जर पूर्णपणे सोलारवर नेली असेल तर त्या गावाला आम्ही याच्यामध्ये पुरस्कार देणार आहोत। कचऱ्याचं पूर्ण व्यवस्थापन करून वेस्ट टू एनर्जी केली असेल तर त्या गावाला आम्ही पुरस्कार देणार आहोत। आणि आमचे महामहिम राज्यपाल जे आपल्याला आता सांगणार आहेत, अगदी मन लावून शांतपणे तुम्ही ऐकून घ्या। त्यांचे शब्द म्हणजे अमृत आहेत आणि ते येणारं भविष्य आहे, ते बघण्याचा त्यांचा अनुभव घेण्याची गरज आहे। ते सांगणार आहेत जैविक शेतीविषयी। तर आम्ही या GR मध्ये जैविक शेती ज्या गावाला करणार आहे त्याला सुद्धा मार्क ठेवणार आहे। महामहिम राज्यपाल जी, आप जैविक खेती के बारे में जो कहेंगे, जो हम सुनेंगे, अगले पुरस्कार में हम हमारे GR में जैविक खेती को भी हम लेके आएंगे और उसके लिए हम स्पेशल मार्क रखेंगे। जो गांव मिलकर जैविक खेती करता है, जैविक खेती करता है,
उस गांव को हम ज़्यादा से ज़्यादा मार्क इसमें देंगे, ये हम आने वाले जीआर में लाएंगे और ये लाकर हम हमारे आने वाले नस्लों के लिए, हमारी पीढ़ियों के लिए एक अच्छी वसुंधरा, हमारी माँ प्रकृती को रखेंगे। मी तुम्हा सर्वांना आव्हान करते की आपण आता मस्त भरपेट नाश्ता केलेला आहे, मनसोक्त आपण सगळे एकमेकांशी गप्पा मारलेल्या आहेत। तुम्ही सर्व लोकप्रतिनिधी आहात, सरपंच आहेत की नाही, ते नगराध्यक्ष आहेत की नाही, मग इथे वेगवेगळे लोकप्रतिनिधी, सरपंच, नगराध्यक्ष, वेगवेगळे अधिकारी आलेले आहेत। या सगळ्यांनी आता राज्यपाल महोदयांच्या भाषणातून काहीतरी शिकून जायचं आहे, कारण येणाऱ्या जीआर मध्ये आम्ही त्यांचा समावेश करून जैविक शेतीला सोबत घेऊन, कृषी विभागाला सोबत घेऊन, आम्ही पशुसंवर्धन विभाग माझ्याकडे याला सोबत घेऊन, पर्यावरण विभागाची संगड घालून एक चांगलं वातावरण, शुद्ध माती, शुद्ध जल आणि शुद्ध हवा हा संकल्प आम्ही घेऊन पुढे जाणार आहोत, असं या निमित्ताने मी आपल्या सर्वांना सांगते। आपल्याकडे तुकाराम महाराजांची आपण ओव्या म्हणतो, आपल्याकडे आपण तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीता ऐकतो। या सगळ्या गीतांमध्ये हेच सांगितलेलं आहे की आपल्याला जे प्रत्येक निसर्गाच्या गोष्टीचं संरक्षण करायचं आहे आणि हे संरक्षण आपल्याकडून व्हायचं आहे। आपल्याला सर्व कळतं आणि दुसऱ्याला कळत नाही असं आपण मानू नये, म्हणून सांगणाराची हुशार झाला, ऐकणारा वाया गेला, ऐसा समज ज्याने केला, बुडाला तो अहंकारे। ज्याला वाटतं की मला सांगणाऱ्याला काही कळत नाही, तो अहंकारात बुडतो। सांगणाऱ्याचं ऐकणारा मात्र जीवनामध्ये पूर्णपणे बदल करतो। आज मला महामहिम जे सांगणार आहे, तुम्हाला जे सांगणार आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे, ते सगळे मन लावून ऐकालच। एवढंच सांगेन की आपल्याकडे जे पर्वत आहेत, नदी आहे, आपले जे नैसर्गिक गोष्टी आहेत त्या वाचवण्यासाठी आपल्या सगळ्यांना योगदान द्यायचं आहे। रात्र वैऱ्याची आहे, जसं स्वतंत्रता लढ्यामध्ये आपण सगळे जीवाची पर्वा न करता लढलो, तसं आता कशाची पर्वा न करता आपल्याला पर्यावरण वाचवायचं आहे, म्हणजे येणारी पिढी स्वतंत्रता जशी आपण उपभोगली तशी येणारी पिढी चांगलं पर्यावरण उपभोगेल। हे सगळं करण्यासाठी तुम्हा सर्वांच्या सहकार्याची गरज आहे। तुम्ही करणार ना सहकार्य, घेणार ना, कुठे तुमचे हात, करावर, दोन्ही हात वर करा आणि संपूर्ण सहकार्य पर्यावरणात करण्याची शपथ, जसं आपण हरित शपथ घेतो तशी शपथ घेऊनच आपण इथून जा, एवढंच आपल्या सगळ्यांना सांगते आणि मी माझ्या वाणीला विराम देते। परत एकदा महामहिम राज्यपाल, आमचे सुनेत्रा वहिनी आणि आमचे अध्यक्ष राहुलजी यांचे परत एकदा मी आभार मानते की ते या कार्यक्रमाला आले आणि सर्वांचे धन्यवाद देऊन मी माझ्या वाणीला विराम देते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।